दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर आता चर्चा सुरू झाल्यात आणि यामध्ये दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र सुप्रिया सुळेंनी ही शक्यता फेटाळली आहे। जागा वाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहेत। ताई, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये दक्षिण आणि मुंबई या लोकसभा मतदारसंघावरून वाद सुरू असल्याचं कळतंय, कारण की या सगळ्या बैठकीमध्ये सुद्धा त्यावरनं वाद झाले। काय नेमका हा तिढा आहे आणि कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो? एनिवे, वाद होणं एका लोकशाही पक्षामध्ये काही म्हणजे मला काही डिटेल्स माहिती नाहीत, मी पुण्यात आहे, पण जरी झाले असतील तर कुठलाही तिढा कसा सोडवायचा आणि तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ करून ठेवायचा याचे आदर्श आदरणीय पवारसाहेब आहेत। मग त्या कुठल्या कुटुंबाचा असेल किंवा पक्षाचा असेल किंवा निगोसिएशन्स असतील, अनेक वेळा सरकारमध्येही असताना आदरणीय पवारसाहेबांवर ही जबाबदारी टाकली जायची। त्याच्यामुळे मला काही फार चिंता त्याची वाटत नाही। उद्याच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात आणि या सगळ्या संदर्भात राज्यातलं जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे का? म्हणजे काय त्याचं अंतिम त्याला स्वरूप दिलं जाईल? आता या फायनल लेग्समध्ये म्हणजे आता राहिले किती दिवस, महिन्याभरात आचारसंहिता लागेल। त्याच्यामुळे सगळ्यात जो इच्छुक आहे किंवा कुठलीही आघाडी असेल ती अर्थातच फुल्ली फ्लेज इलेक्शन मोडमध्ये आहे। काय जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे का? आणि फॉर्म्युला ह्याचे ऑफिशियल अनाउन्समेंट पुढच्या 8-10 दिवसात महाविकास आघाडी आणि इंडियाच्या वतीने होईल। आमचे ऑफिशियल स्पोक्सपर्सन सांगतील तुम्हाला। धन्यवाद ताई। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी,